मॅच मॅन ऑफ द मॅच साठी मी लगेचच आमंत्रित करेल या कल्पेश कल्पेश या मॅचचा हिरो ठरतोय. कल्पेश या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब जाईल कल्पेशला. कॅप शोधला, बॅटचा फेस ओपन केला, पुस्तकी श्लोक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बॉल पाहता पाहता अगदी निघून चाललाय सीमारेषेच्या दिशेने आणि धाबा होतात पूर्ण 4 येतोय चौकार.
दर होती धावसंख्येवर तुम्ही पाहिलं तर धावसंख्येला गाडी झाली होती 13 धावा धावफलकावर 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिलं समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर तुम्ही पाहिली ना तर केवळ 13 धावा धावफलकावर असणार आहेत आणि सिद्धेश वैयक्तिक 13 धावांशी मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. मॅच दोन्ही संघांसाठी महत्वाची असणार आहे. या मॅच मध्ये जर तुम्ही पाहिलं ना तर एक चूक आणि टॉस बॉल पहा सिद्धेशचा अगदी आसमानी टोला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आकाशाला गवस निघालणारा स्पर्धेतला सर्वाधिक दूरवरचा षटकार येताना पाहायला मिळतोय. बॉल सीमा पार होतोय. षटकार धाबा होतोय 6. धाव चेंडूच्या सांगता होताना आपल्याला पाहायला मिळते. टॉप बॉल सिद्धेश गेल्या मॅच मध्ये हिरो ठरला होता. अगदी जर तुम्ही पाहिलं ना तर गेल्या मॅच मध्ये देखील चांगला परफॉर्मन्स चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. इथे पुन्हा एकदा लोअर फुलटॉस बॉल आणखीन एकदा सिद्धेश थांबत नाहीये. बॉल पुन्हा एकदा सीमारेषेच्या पलीकडे षटकार. प्रयत्न पाहते तर फॉलोथ्रोमध्ये चेंडूला अडवलं जात आहे. या मॅच मध्ये आतापर्यंत जर पाहिलं ना तर खराब चेंडू एकही आलेला नाहीये. जेवढे चेंडू आले चांगले आले परंतु त्या चांगल्या चेंडूंचा देखील तितकाच चांगला खरपूस समाचार मैदानाच्या आतमध्ये घेतला जातो. 25 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. इथे आणखीन एकदा अखोडप्पाचा बॉल जसा आला तसा भिरकावला. फोर्स केल्या बॉलला मिड विकेट कॉर्नरच्या डोक्यावरून बॉल सीमारेषेच्या अगदी बाहेर निघून चाललाय. टोले जंगे फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हा येतोय षटकार. धाबा वन 31 धावा धावफलकावर. अगदीच धावसंख्या जर तुम्ही पाहिली ना 15.5च्या सरासरीने धावा धावफलकावर जमवल्या जात आहेत. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 3 ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळते. पहा मित्रांनो इथे जर पाहिलं ना तर मोठ्या प्रमाणात 31 धावा धावफलकावर वैयक्तिक 31 धावांनिशी मैदानाच्या आतमध्ये स्वतः सिद्धेश खेळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. विशाल गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील. आजच्या दिवसभरात जर तुम्ही पाहिलं ना तर विशालने भरपूर राहणच केलंय. कारण विशालच्या ताकदीचा ज्या जोमाचा खेळाडू आहे ना अक्षरशः त्याने कित्येक मैदान आपल्या बॅटिंगच्या जोरावर गाजवलेत. एका बाजूला रुपेश असणार आहे दुसऱ्या बाजूला सिद्धेश. गोलंदाजीसाठी विशाल. वेळ वाचवा.
ते पहिलाच बॉल अतिशय खराब गोलंदाजी पाहायला मिळते. बॉल पाहता पाहता सीमारेषेकडे मात्र नक्कीच वाटचाल करतोय. तिथे धावचीची संधी होती. अगदी अवांतर चेंडू आहे. अवांतर धावसंख्येत वाढ होते आणि त्याबाद वाईट प्लस 3 धावांनी मात्र नक्कीच धावफलक पुढे सरसावलं जात आहे. 3 धावा मात्र नक्कीच या ठिकाणी फलकावर ऍड केल्या जात आहेत. ही मॅच किती महत्वाची आहे ना हे या केलेल्या चुका झालेल्या चुका तुम्हाला सांगून जातील. इथे मात्र नक्की स्टेट डाऊन ते ग्राउंड चेंडूला खेळणारे शैलेश आले. शैलेशचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. पाहते ते मात्र नक्कीच पिकी थोडीशी अस्ताव्यस्त पाहायला मिळाले. शैलेश वैभव शैलेश संदेश विशाल हे काही महत्वाचे खेळाडू आहेत. भावेश असतील या संघाचे घटक आहेत आणि अगदी जर तुम्ही पाहिलं तर कित्येक वर्ष आपल्या गावाची सेवा करत असताना मात्र नक्कीच भरपूर वेळा या खेळाडूंनी मात्र नक्कीच आपल्या बॅटिंग बॉलिंगच्या जोरावर मात्र नक्कीच कित्येक स्पर्धा यांनी गाजवल्यात. 35 धावा धावफलकावर यावेळी सिद्धेश मात्र नक्की स्ट्रायकिंग गेटवर असेल. फुल टॉस आणि सिद्धेच्या बॅट मधून आणखीन एक बहारदार फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बॉल फेकून दिलंय षटकारासाठी लांबच लांबवरचा देखणा शोक षटकार. धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. अगदी धावसंख्या जर तुम्ही पाहिली ना तर भरपूर झपाट्यानं धावसंख्येत वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते. सिद्धेश थांबायचं नाव घेत नाहीये. आडखेड फुल टॉस बॉल आणि नो बॉल असणार आहे. नो प्लस षटकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार पूर्ण 6. मध्ये पाहिलं तर एका बाजूला सिद्धेश आज नशीब उजळलंय की काय. बॉलला बॅटला चेंडू लागल्यानंतर अगदी जर तुम्ही पाहिलं तर सीमारेषेच्या बाहेरच जातोय आणि दुसऱ्या बाजूला जर तुम्ही पाहिलं ना तर किस्मत और हालात काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. विशालचं थोडस 43 धावा धावफलकावर इथे मोठा फटका पाहायला मिळतोय. बॉल फोर्स केलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. नो बॉल आणि इथे जर तुम्ही पाहिलं ना तर नो चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. खराब गोलंदाजी थ्रो गोलंदाजी या ठिकाणी गोलंदाजाला दंडित केलंय. डोकला चौकार आलाय. त्यानंतर जर पहिलं ना तर 53 धावा धावफलकावर सिद्धेशच्या बॅटिंगचा बोलबाला आणि या स्पर्धेतली पहिली षटकार हाफ सेंचुरी अर्धशतक कंप्लीट होताना पाहायला मिळते. सिद्धेशसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जातात मित्रांनो. काय बॅटिंग करतोय. 16 चेंडू खेळलाय आणि 53 धावा या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट करताना पाहायला मिळतोय. 16 चेंडूंमध्ये 53 सर्वाधिक फास्टेस्ट 50 मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाते.
59 धाबा संघाच्या आहेत, त्यामध्ये जर तुम्ही पाहिलं ना तर फक्त 6 धाबा हो हो हो, हा चेंडू मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न पाहते ते लॉंगॉनला क्षेत्ररक्षक दूर वरती आहेत, शैलेश आलेत, प्रयत्न चांगले आहेत, 2 धाबा त्या ठिकाणी कंप्लीट झाला, तिसऱ्या धाब्यासाठी कॉल केलाय आणि पहा 3 धावा, 7 बाद और ताज. एकदा मित्रांनो सिद्धेची बॅटिंग आवडली असेल ना, जोरदार टाळ्या व्हायला काही हरकत नाहीये. काय बॅटिंग करतायत आपल्या संघासाठी. अगदी जर तुम्ही पाहिलं ना तर 17 चेंडू खेळले, 56 धावा त्यांनी आपल्या बॅटमधून केल्यात. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊन जाऊ द्यात. आणि दुसऱ्या बाजूला रुपेश केवळ 1 चेंडू खेळले, त्यांनी केवळ 1च धाव बनवली आणि त्यानंतर एक्स्ट्राच्या धावा आहेत. 62 धावा झाल्यात आणि 63 धावांचं लक्ष हे जिंकण्यासाठी असणार आहे. यानंतरच्या मॅचच्या टॉससाठी मी लगेचच तुम्हाला बोलवेल. अगदी सिद्धेश आणि रुपेश नॉट आउट मात्र नक्कीच संपूर्ण मॅच खेळलेत. एका बाजूला 17 चेंडू 56 धावा सिद्धेशने केल्या, दुसऱ्या बाजूला जर तुम्ही पाहिलं ना तर 1 चेंडू आणि 1 धाव रुपेशने केली आहे. संदेशची थोडीशी मागणी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्येचा ग्राफ जर मित्रांनो तुम्ही पाहिला ना, पहिल्या ओव्हरमध्ये 13 धाबा होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये शैलेश आले, त्यांनी 18 धाबा खर्च केल्या. तिसऱ्या षटकामध्ये शुभम आणि विशाल या दोघांनी मिळून 31 धावा खर्च केला मित्रांनो आणि 62 धाबांचा एक भला मोठा डोंगर या ठिकाणी उभा केला. करंट रन रेट जर तुम्ही पाहिला ना तर 21.88च्या सरासरीने धाबा धावफलकावर जमवल्या गेल्यात आणि मैदानाच्या आतमध्ये 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी जर तुम्ही पाहिलं ना तर 63 धाबांची गरज ही असणार आहे. काही करा, आपण वेळ भरपूर खर्च करतायत, एवढा वेळ आमच्याकडे नाहीये. कमिटीच्या वतीने मी बोलतोय. टॉस साठी एका बाजूला जर तुम्ही पाहिलं तर कंगबाई बौद्धवाडी आणि दुसऱ्या बाजूला शिवशक्ती सोनेवाडी टॉस केला जातोय. टॉस कोणी जिंकला आमच्यापर्यंत कळवायचा. सुरेवाडी टीमने टॉस जिंकला. अनिकेत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इथे
हो 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 हो, मोडा शो खेळला पहा. एका बाजूला जर तुम्ही पाहिलं ना, सिद्धेशने सुरुवात केली होती त्याच प्रकारची सुरुवात संदेशने करून दिली आहे. लालबादच्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके, येतोय षटकार. तुम्ही पाहिलं ना तर 63 धावांचं लक्ष आहे. त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना त्याच प्रकारची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकता 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 12 धावा धावफलकावर. एका बाजूला संदेश असणार, दुसऱ्या बाजूला सिद्धेश, शैलेश माफ करा. इथे स्पर्धेतला सर्वाधिक दूरवरचा षटकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. संदेश थांबायला तयार नाहीये. एका बाजूला सिद्धेश, दुसऱ्या बाजूला संदेशने देखील त्याच प्रकारची बॅटिंग. चेंडू सीमा पार, षटकार. आक्रमकतेचं रूप धारण केलंय. षटकारांची हॅट्रिक कंप्लीट करतोय. इथे आडखेड एकदा बोडा केला, परंतु तिथे पाहिलं तर चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय षटकारासाठी. वा बाई वा, अफलातून 4 चेंडूवर 4 षटकार. जास्तीत जास्त चेंडू खेळण्याचा प्रयत्न त्यांचा असणार आहे. एक सिंगल आली आहे. एका सिंगलला धावसंख्येत वाढ होती. 25 धावा धावफलकावर लगावल्यात. पहा मित्रांनो, एका बाजूला सिद्धेशने ज्या प्रकारची बॅटिंग केली ना, त्यापेक्षा ताबडतोब फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये संदेश करताना पाहायला मिळतो. अगदी जर तुम्ही पाहिलं ना तर चांगली बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र नक्कीच स्वतः कॅप्टन गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. सिद्धेश स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेतली आहे. एका बाजूला जर तुम्ही पाहिलं ना तर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही फक्त स्वतःला सिद्ध करा. तुम्हाला सुप्रसिद्ध करायला आमची 6 सीटरची टीम या ठिकाणी उपलब्ध आहे. इथे फुल टॉस पहा. बॉलला फेकून दिलं. रुपेश आहेत त्या ठिकाणी, परंतु बॉल सीमारेषेच्या पलीकडे निघून चाललाय. अगदी रंगात आलाय, डंगात आलाय. मैदानाच्या आतमध्ये पडतोय. अगदी जर तुम्ही इथे मोठा शो खेळण्याचा प्रयत्न पहा. एक्स्ट्रा कव्हरला. वा बाई वा, अफलातून लाजवाब अविस्मरणीय मात्र नक्कीच फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. संदेश आणि संदेश
इथे मोठा शो खेळण्याचा प्रयत्न अगदी जर तुम्ही पाहिलं ना ऑनसाईडला चेंडू खेळून काढला जातो क्षेत्ररक्षक त्याकडे दोन वरतून येत आहेत एक डाव घेतले जाते दुसऱ्या धाबेसाठी कॉल केला 2 धावा त्याकडे कंप्लीट केल्या जात आहेत एका बाजूला सिद्धेश नावाचं वादळ घोंगावत होतं पहिल्या डावामध्ये जर तुम्ही पाहिलं ना तर सिद्धेशचे बॅटिंग आपण पाहिली दुसऱ्या बाजूला जर तुम्ही पाहिलं ना तर दुसऱ्या डावामध्ये संदेश नावाचं वादळ घोंगावायला सुरुवात झाली आहे आणि अगदी जर तुम्ही पाहिलं ना तर ही जर 50 झाली तर फास्टेस्ट 50 असेल इथे जर तुम्ही पाहिलं ना क्षेत्ररक्षक वा काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये चेंडू आणखीन एकदा चाललाय सीमारेषेच्या बाहेर येतोय षटकार 6 धावा मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात या चेंडूवर जर मोठा फटका आला 50 धावा कंप्लीट होतील 18 धावांची गरज असणार आहे जिंकण्यासाठी आणि 9 चेंडू 45 धावांनिशी मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत संदेश या स्पर्धेतली सर्वाधिक रेकॉर्ड केलाय मित्रांनो आतापर्यंत टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये सर्वाधिक फास्टेस्ट 50 10 चेंडू आणि 50 धावा कंप्लीट करणारे खेळाडू गरज 12 धाबांची गरज ही जिंकण्यासाठी असणार आहे मित्रांनो एकदा जोरदार डाया होऊन जाऊ द्यात 10 चेंडू खेळला 51 धावा त्यांनी केल्यात आणि अगदी जर तुम्ही पाहिलं ना अगदी ऑन साईडला त्याचे भरपूर चांगले फटके आपल्याला पाहायला मिळाले षटकार चौकारांची आतषबाजी जवळपास 500च्या स्ट्राईक रेटने मैदानाच्या आतमध्ये तो खेळतोय खूप चांगली बॅटिंग त्याची पाहायला मिळते एक्कावन्न धावा धावफलकावरत आहेत आणि त्या वैयक्तिक आणि संघाच्या गोलंदाजीसाठी रुपेश येताना आपल्याला पाहायला मिळतात हा चेंडू पहिलाच बॉल अवंतर डाव्या बाहेर जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो अगदी अवंतर चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल थोडीशी खराब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते पहा काय गोलंदाजी केली जाते अगदी जर तुम्ही पाहिलं ना तर 8+1 2 धावा 2 धाबाने धावफलक पुढे सरसावलं जातं 53 संदेश तळबटकर याला मात्र नक्कीच 500 रुपयांचं कॅश प्राइज येतंय मान्य आदरणीय संदीप दादा कदम यांच्याकडनं साहेबांच्या वतीने मात्र नक्कीच 500 रुपयांचं कॅश प्राइज येतंय ज्या प्रकारची बॅटिंग माफ करा संदीप दादा शिकवण यांच्या माध्यमातून मात्र नक्कीच या ठिकाणी 500 रुपयांचं कॅश प्राइज संदेश याला मात्र नक्कीच येताना आपल्याला पाहायला मिळत आहे इथे हा चेंडू खोला टाकला जातोय 54 धावा मात्र नक्कीच शरीराबाद हाताळलेला हा चेंडू अगदी जर तुम्ही पाहिलं ना तर एका बाजूला संदेशची 50 कंप्लीट 13 चेंडू तो खेळला त्यांनी 52 धावा मैदानाच्या आतमध्ये बनवल्यात 54 धावा धावफलकावर आहेत आणि अजूनही 9 धावांची गरज ही जिंकण्यासाठी असणार आहे शेवटचे 3 चेंडू आणि 9 धावांची गरज एका दुसरा डॉट बॉल अगदी या मॅचला मात्र नक्कीच संघाला घेऊन जाऊ शकतो विजयाकडे एका दुसरी विकेट मात्र नक्कीच विजयामध्ये मात्र नक्कीच सामील होऊ शकते कधी मॅच जर तुम्ही पाहिलं तर हा चेंडू खराब पाहायला मिळतो डाव्या
बाहेर जाणारा हा चेंडू वाईट +1 मात्र नक्कीच धावफलकावर ऍड केल्या जात आहेत. समीकरण बदलत आहे. समीकरण जर पाहिलं तर शेवटचे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. तीन चेंडू आणि 7 धावांची गरज. हो आणि खेळ एकदा हा चेंडू अगदी जर तुम्ही पाहिलं ना तर यॉर्क पद्धतीचा चेंडू होता. थोडीशी लाईन भरकटलेली पाहायला मिळाली. समीकरण बदलत आहे. 3 चेंडू 6 धावा. खराब गोलंदाजी. अगदी जर तुम्ही पाहिलं ना तर रुपेच्या गोलंदाजीवर मोठे फटके येत नाहीये परंतु वारंवार खराब गोलंदाजी. इथे मोठा शो खेळण्याचा प्रयत्न पंचाकडे अपील केले जाते. लाऊड अपील. पंचांचं बोट आकाशाकडे जाण्याआधीच मित्रांनो पहा स्पोर्ट्समॅन स्पिरिट हा प्रामाणिकपणे एकदा संदेशसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. स्वतः क्रीज सोडून तंबूच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळाले. बॅटिंग आवडली असेल तर या देहन तळवटकर वाडीचा हिरो मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो बरसताना आपल्याला पाहायला मिळाला. एकदा संदेशची बॅटिंग आवडली असेल तर जोरदार डाव्या होऊन जाऊ द्यात. का बॅटिंग केली अक्षरशः प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत आणि सर्वांच्याच मुखात मात्र नक्कीच आज एकच नाव असणार आहे. 14 चेंडू तो खेळला. 52 धावा त्याने बनवल्या. मुख्याच्या क्षणी मात्र नक्कीच त्याची विकेट आली आहे परंतु इथून मॅच टर्न होईल का मॅच फिरेल का हे देखील प्रेक्षकांना प्रश्नचिन्ह पडलं. 57 धावा धावफलकावर आहेत. शुभम बॅटिंगसाठी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा शो खेळलाय. ऑनसाईडला चेंडू चाललाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. पहा तिथे चांगलं क्षेत्ररक्षण उमेश यांचं पाहायला मिळतंय. केवळ एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते. एका सिंगलला धावसंख्येत वाढ होताना आपल्याला पाहायला मिळेल. एक चेंडू आणि 5 धावांची गरज ही जिंकण्यासाठी असणार आहे. एक चेंडू 5 धावा. 5 धावा 1 चेंडू. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी ड्रेसिंग कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम असणार आहे. मित्रांनो आशिष स्पोर्ट्स कोंगळे आयोजित आशिष स्पोर्ट्स चषक 2025 मध्ये हा एक सामना भरपूर अविस्मरणीय असणार आहे. ज्या सामन्यामध्ये संपूर्ण स्पर्धेमधली पहिली आणि दुसरी हाफ सेंचुरी जिथे कंप्लीट झाली. सर्वात फास्टेस्ट 50 जिथे कंप्लीट झाली. इथे एक धाव घेतली. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र नक्कीच खेळाडू बाद होत आहेत आणि काय घडतंय पहा. विजयी संघ विजयश्री प्राप्त केलाय. अर्थातच संघ असणारा जे हनुमान बोंबी बापदेवाडी हा संघ मात्र नक्कीच विजयश्री प्राप्त करतोय. या मॅचचा हिरो या मॅचचा सुपर हिरो अर्थातच 17 चेंडू ज्याने खेळले 56 धावा ज्याने केल्या सिद्धेश